गोंधळ या मराठी चित्रपटाच्या टीमनं झी 24 तासच्या ऑफिसला भेट दिली आणि यावेळी गोंधळ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान घडलेले मजेदार किस्से दिग्दर्शक संतोष दावखर आणि अभिनेते किशोर कदम यांनी सांगितलेले आहेत। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी कावेरी पिंपळे यांनी। पाहूयात। नमस्कार, मी कावेरी पिंपळे आणि गोंधळ या चित्रपटाची टीम आपल्या सोबत आहे। स्टारकास्ट आहे। हे ट्रेलर बघून मी स्वतः खूप गोंधळले आहे ॲक्च्युअली। सो काय सांगाल, कुठून सुरुवात झाली, या कथेची कल्पना तुम्हाला कुठून आली? कुठेतरी एक महाराष्ट्रातली फिल्म जी अशी असावी की जी पूर्ण इंटरनॅशनल लेवलला आपल्याला इंटरनॅशनल जे कॉम्पिटिशन आहेत मोठमोठे तिकडे कम्पीट करण्यात यावी, या हिशोबाने मी तिचा रिसर्च आणि गोंधळ हा आपला महाराष्ट्राचा हा युवाज्य गट आहे। बरेच शतकानुशतकं आपला गोंधळ जो आहे, ही जी संस्कृती आहे ही होत आलेली आहे, आजही होते। सर, तुम्हाला विचारायला आवडेल, तुमची जी भूमिका आहे, म्हणजे तुम्ही आधी पण जे काही रोल्स केलेले आहेत ते फार रिअलिस्टिक रोल्स तुम्ही केलेत असं म्हणायला हरकत नाही। म्हणजे त्याच्यात आपल्याला कुठेही असं कोणतरी ॲक्टिंग करतंय, अभिनय करतंय असं वाटत नाही। तर ही जी तुमची भूमिका आहे ती कशी असणार आहे आणि प्रेक्षकांना काय वेगळं बघायला मिळणार आहे? प्रॉब्लेम काय माहिती ना, खूप प्रत्येक म्हणजे मी काम केलं तर म्हणतात तुम्ही ॲक्टिंगच नाही केली हो। त्यामुळे हा म्हणजे ऍक्टिंग ना, हा म्हणून मग पैसे पण देत नाहीत। जे खूप ऍक्टिंग करतात त्यांना खूप पैसे मिळतात, आपल्यासारखे काय ऍक्टिंग नाही करत त्यामुळे पैसेच मिळत नाहीत। त्याच्यामुळे पण ऍक्टिंग आली तर करेन ना, ऍक्टिंग येत नाही ग। म्हणजे काय, माझ्या गुरूंनी सांगितलेलं आहे की प्रत्येक स्क्रिप्ट आणि प्रत्येक व्यक्तिरेखा ही नवीन असते। तू 5 वर्ष काम कर, 25 वर्ष काम कर, तुझा अनुभव एमॅल्गमेट झाला, तुझ्या पाठीशी असला आणि तुला जर कॉन्फिडन्स आला की आता तर मी झालो, मला एवढा अनुभव आहे, आता मी करतो, असं नाही होत। तुम्हाला प्रत्येक वेळेला शून्यातून सुरुवात करण्याचं जमलं पाहिजे। सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे, बऱ्याच गोष्टी घडतायत एकाच रात्रीत, तर तू त्याविषयी काय सांगशील? एकूण 27 गाणी मी स्वतः गायली, याच्यामध्ये लाईव्ह गायली, खूप त्याच्यावर मेहनत घेऊन ओरिजिनल। चला ग देवाला खंडेरायाला जोडीनं जाऊ, चला देव पायाला, अग चला ग देवाला खंडेरायाला जोडीनं जाऊ, चला देव पायाला। मला वाटतं की आपण साऊथ इंडियन फिल्मला जे इंडिव्हिज्युअलिटी देतो, आयडेंटिटी देतो, या फिल्मने महाराष्ट्राला एक आयडेंटिटी मिळायला हरकत नाही। 14 नोव्हेंबरला हा रिलीज होतोय। गोंधळ चित्रपटाचं नाव आहे आणि खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला आणि ऑल द व्हेरी बेस्ट। थँक्यू।